सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या शनिवारी आपण पहिला आणि दुसरा श्लोक पहिल्या अध्यायाचा ज्ञानेश्वरीचा वाचलेला. आता आज आपण तिसऱ्या श्लोकापासून सुरुवात करू. पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात आपण मंगलाचरण पाहिला. म्हणजे मंगलाचरण आता चालूच आहे, पण इथे जे मंगलाचरण केलंय ते परमात्मा तत्वाचं मंगल म्हणजे ज्ञानात्मक आहे आणि नमस्कारा करता केलेले असे दोन प्रकार मंगलाचरणाचे एकत्र इकडे ज्ञानेश्वर माऊलींनी आणलेले आहेत. एक मिनिट, आता तिसरा श्लोक. मी पान काढतोय. त्याच्या आधी पहिल्या दोन किंवा याची सुरुवात ओम नमो जे अध्याय त्याच्याबद्दल काही म्हणजे विचारायचं असलं तर, नाही तर आपण तिसऱ्या श्लोकाने सुरुवात करू. तरी तिसऱ्या ओवीपासून. आता दुसऱ्या ह्याच्यात पहिल्या ह्याच्यात आपण पाहिलं की ओम नमो जे आद्यानी जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला त्याच्याकडे निर्देश केलेला आहे. म्हणजे ते निर्गुण निराकार आहे. तिथून ओंकार जो आहे तो सगुण पण निराकार आहे. सगुण काय तर शब्द हा गुण आहे आणि गुणामध्येही शब्द स्पर्श रूप रसगंध हे एक एक महाभूताचे गुण आहेत. तर गंध हा पृथ्वीचा, रस हा आपाचा, तेजाचा रूप वायूचा स्पर्श आणि आकाशाचा शब्द आहे. त्यामुळे सर्वात सात्विक, सर्वात जे निर्गुण निराकार तत्वाच्या जवळ जे महाभूत आहे त्याचा जो विषय, त्याचा जे तन्मात्रा आहे किंवा ज्याला त्याचा जो गुणधर्म आहे तो घेऊन म्हणजे निर्गुणाच्या अगदी जवळ असलेलं जे परमेश्वराचं रूप आहे आणि जे निराकार आहे ते तो ओंकार आहे. आता त्या ओंकाराचं ही नंतर अक्षर म्हणजे न क्षरणारं म्हणजे सच्चिदानंद तत्व. त्यामुळे या ओंकारालाही अक्षर म्हटलेलं आहे आणि पुढे सगळी जी अक्षरं तयार झाली तीही त्या ओंकाराचीच रूपं आहेत. त्याला व्याकृती म्हणतात. म्हणजे जसं परमात्मा तत्वापासून महाभूत होऊन सगळ्या जगाचा पसारा झाला तसंच या ओंकारापासून सगळी अक्षरं तयार झाली आणि त्या अक्षरांचं अभ्यास म्हणून ते व्याकृतीचा अभ्यास म्हणून व्याकरण असं म्हणतात. हे आपण पाहिलं. आता त्या ओंकारालाही मग आकार दिला गेला. तर तो आकार आणि त्या आकारापासून गणेशाचं रूप असं जास्त जास्त सगुणतेकडे ते येत गेलेलं आहे. जसं पाणी आहे पण पाण्याचा बर्फ होतो तेव्हा त्याला घनरूप येतं, तसं हे परमात्म तत्व घनरूपात आल्यावर ते गणेशाच्या रूपाने आलेलं आहे. तर हे सांगतात. म्हणून दुसऱ्या श्लोकात गणेशाला सगळ्या मतीचा प्रकाश करणारा म्हणून नमस्कार केलेला आहे. आणि आता तिसऱ्या श्लोकात तिसऱ्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात. हे शब्द ब्रह्म अशेष तेच मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे. म्हणजे हे शब्द ब्रह्मच गणेश रूपाने आलेलं आहे आणि त्याला वर्णवपू म्हटलेलं आहे. म्हणजे वपू म्हणजे शरीर, त्याचं शरीर हेच वर्णरूप आहे. कसं वर्णरूप आहे तर ते अकार चरण युगुल वगैरे ते पुढे येणार आहेत श्लोक, तेव्हा ते पाहू. पण हे
ओंकाराचं निर्गुण निराकारापासून वर्णरूपाने जो आकार आला त्याचंच अजून घनीभूत रूप हे गणेशांचं आहे, हे हे त्यांनी सांगितलं. म्हणजे जसं ओंकाराचेच सगळं शब्द झाले, ते शब्द एकत्र येऊन वेदवाङ्मय तयार झालंय, त्या रूपाने हे गणेश रूप, हे परमेश्वराचं गणेश रूप, हे सगळ्या वाङ्मयातलं शब्द किंवा सगळं वाङ्मय हे ते गणेश रूपच आहे. तर त्यामुळे गणेशांची कोणतंही मंगल करताना किंवा कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात करताना गणेशापासून सुरुवात करतात. आपण मागच्या वेळी पाहिलं, पूजा करताना आधी संध्या आहे, त्याच्यात सवितृ रूपाची म्हणजे बुद्धिप्रकाशाची पहिल्यांदा उपासना करून त्या प्रकाशाद्वारे सर्व मनातला अंधकार म्हणजे विघ्न सगळी दूर करणारा म्हणून गणेश, म्हणून गणेशाची पहिली पूजा केली. तसं इथे गणेशाचं पहिलं मंगल केलेलं आहे. आता ते कसं काय, म्हणजे गणेशच हे सर्व रूप झालाय, ते आता चौथ्या ओवीपासून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत. आता तिसऱ्या श्लोकात एक राहिलं, ते वर्णवपू निर्दोष मिरवता असे. म्हणजे आपण लिहिलेले जे वेद वाङ्मय आहे किंवा जे त्या वेद वाङ्मयावर कोणी काही भाष्य केलं असेल, तर त्याच्यात कदाचित काही त्याच्या स्वतःच्या बुद्धीने, त्याच्या स्वतःच्या बुद्धीतलं सत्वरजतम या गुणाच्या मुळे त्या मूळ जे आत्मतत्व आहे ते प्रतिपादन करण्यात काही कमी जास्त होऊ शकेल, दोष येऊ शकतो. पण गणेश रूप जे आहे ते स्वतः निर्दोष असं या सगळ्या वाङ्मयाची मूर्ती आहे. त्यामुळे गणेशाची उपासना किंवा गणेशाच्या पूजनानंतर जेव्हा आपण या वाङ्मयाचा अभ्यास करतो, तर आपल्या बुद्धीतले दोष स्वरूप जे विघ्न आहेत ते तो दूर करून आपल्याला तो खरा अर्थ कळण्यास मदत होते. आता गणेशाच्या रूपात हे सगळे वाङ्मय कसं आलंय ते सांगतायत. चौथा श्लोक. स्मृती तेचे अवयव देखा अंगिक भाव, तेथे लावण्याची ठेव अर्थशोभा. आता सगळं जे धर्माच्या आपल्या वैदिक धर्म किंवा सनातन धर्म जो आहे त्याचं जे वाङ्मय आहे, तर सुरुवातीला ब्रह्मदेव जेव्हा उत्पन्न झाले तेव्हा ब्रह्मदेवान उत्पन्न झाले ते भगवान विष्णूंच्या नाभी कमलातनं, म्हणजे विष्णूंच्या नाभीतनं एक कमल उत्पन्न झालं आणि त्यात ब्रह्मदेव उत्पन्न झाले. ब्रह्मदेव उत्पन्न झाल्यावर त्यांना हे लक्षात येईना की आपण कशाकरता आपला जन्म झालाय आणि हे सगळं आजूबाजूला कमळ दिसतंय ते काय आहे आणि आता आपण करायचंय नक्की काय. तर तेव्हा तप असं त्यांना शब्द ऐकू आले आणि मग त्यांनी तप करून परमेश्वराची कृपा प्राप्त करून गेली आणि हंसरूपाने भगवान विष्णूंनी त्यांना याच गीतेचा उपदेश केलाय. वेदांचं ज्ञान त्यांच्या बुद्धीत प्रकट झालेलं आहे आणि त्या वेदज्ञानाप्रमाणे यथापूर्वम अकल्पयत, म्हणजे पूर्वी प्रमाणेच त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. तर ते जे वेदज्ञान आहे तो पूर्वी एकच वेद होता. जशी जशी युग पुढे होत गेली, युगात आयुष्यही भरपूर आहे, 10,000 20,000 वाटेल तेवढं आयुष्य आहे तिथे आणि ध्यानयोग ज्ञान याची सहज उपलब्धी आहे आणि कित्येक वर्ष तप करणारे महर्षी महात्मे त्या युगात आहेत. जसं जसं त्रेता द्वापार या युगात येत गेलं तसं तसं बुद्धी म्हणजे क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि आयुष्य हे सगळं कमी होत गेलं. तसं म्हणून पुढे वेदव्यासांनी वेदाचे 4 भाग केले. आधी 3 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, आणि मग पुढे अथर्ववेद हा अजून एक भाग त्यांनी तयार केला. पुढे बुद्धी अजून कमी झाल्यामुळे
ते वेदांचा अर्थ नीट कळेना सगळ्यांना. एका वेदाचा अख्खा अभ्यास करणं कोणाला शक्य होईना. तेव्हा वेदव्यासांनी पुराणाची रचना केली. महाभारताची रचना केली. महाभारतात चारही पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्याचं वर्णन त्यांनी केलं. आणि जे महाभारतात आहे हे चारही पुरुषार्थ समजून घेण्यात जे महाभारतात आहे तेच सगळीकडे आहे असे त्यांची प्रतिज्ञा ही आहे की जे भारतात आहे तेच सर्वत्र आहे. आणि 17 पुराणं झाली, महाभारत झालं, तरीही महर्षी व्यासांना पूर्ण शांतीचा अनुभव येत नव्हता. समाधीस्थ अवस्थेत पूर्ण ते आत्मानंदात निमग्न आहेत, पण समाधीतनं बाहेर आल्यावर काहीतरी राहून गेल्याची त्यांना जाणीव आहे. तर तेव्हा नारद महर्षी येऊन त्यांना सांगतात की भगवंताच्या लीलांचं वर्णन वेगवेगळ्या पुराणात झालं, महाभारतातही थोडं झालं, पण पूर्ण रूपाने झालं नाही. त्यामुळे ते करण्यासाठी आणि भक्तियोगाचं पूर्ण वर्णन करण्यासाठी तुम्ही भागवत लिहा. तर असं ते 18वं पुराण भागवत म्हणून आलं. आता श्रुती आहेत. श्रुती याचा अर्थ वेदवाङ्मय, म्हणजे ते ऐकून पहिल्यांदा ब्रह्मदेवांना ऐकू आलं आणि तेच पुढे त्यांनी त्यांचे जे 7 मानसपुत्र आहेत. मानसपुत्र म्हणजे अडॉप्टेड असं नाही किंवा दत्तक घेतलेलं असं नाही. त्यांच्या मनापासूनच हे निर्माण झालेले 7 पुत्र आहेत. त्यांना त्यांचा उपदेश झालेला आहे. म्हणून त्याला स्मृती म्हणतात, श्रुती म्हणतात. म्हणजे श्रुत ऐकून ते पुढे आलेलं ज्ञान. आणि ती वेद परंपरा अजूनही तशीच चालू आहे की गुरु शिष्याला ते ऐकवून शिकवतात आणि शिष्यां ते पाठ करून ती परंपरा पुढे ठेवतात. आता याच्याशिवाय जी पुराण व्यासांनी निर्माण केली त्या वाङ्मयाला स्मृती म्हणतात. स्मृती का म्हणतात तर श्रुतीत जे सांगितलं आहे त्याचा विचार करून, त्याचं स्मरण करून कथारूपाने हे सांगितलेलं आहे, या दृष्टीने या स्मृती झालेल्या आहेत. तर पूर्ण गणेश हे वेदरूप आहेत आणि त्यांच्या सगळे अवयव हे या स्मृती रूपाने आलेले आहेत. आणि तसं होऊन तेथे लावण्याची ठेवा अर्थशोभा, देखा अंगिक भाव म्हटलेलं. स्मृती त्याची अवयव, देखा अंगिक भाव म्हणजे तेच वेगवेगळ्या अवयव रूपाने हे स्मृती आहेत. आणि तेथे लावण्याची ठेव अर्थशोभा म्हणजे त्या स्मृतीतलं अर्थ सौंदर्य हेच गणेशाचं सौंदर्य रूपाने बाहेर दिसते. आता वास्तविक पाहता गणेशाचं जे रूप आहे, आपण जे सौंदर्याच्या नेहमी व्याख्या करतो, समजा एखादा सुंदर पुरुष आहे किंवा भगवान श्रीकृष्णांचं आपण रूप घेतलं तर नाकी डोळी सुंदर, त्यांचा आभा पसरलेली आहे, शरीर सुडवलं आहे, मधुराधिपतेर अखिलम मधुरम म्हणतात, प्रत्येक अवयव त्यांचा सुंदर आहे. आता इथे गणेशांचं रूप तसं बघितलं तर हत्तीचं शिर आहे, मोठे मोठे कान आहेत, सोंड, नाक, तोंड नाही, हत्तीचं चेहरा सगळा आहे. शरीर बघितलं तरी तेही स्थूल आहे, उदर मोठं आहे, चालही दुडू आहे. म्हणजे तसं सौंदर्याचं लक्षण पाहता तसं काही नाही. पण गणेशाचं कोणत्याही रूपात आपण ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेलं रूप आहेच, पण वेगवेगळ्या ठिकाणी गणेशांची जी वेगवेगळी रूपं आहेत, तर अष्टविनायकही आपण घेतले, दगडात काही कोरलेलं आहे, वेगळे आकार आहेत, तरी प्रत्येक ठिकाणी सौंदर्याच्या व्याख्यात बसलेलं काहीही नसताना ते रूप आपल्याला जे सुंदर दिसतं, याचं कारण की त्या प्रत्येक मूर्तीत गणेश विराजमान होऊन ते वेद पुराण या सगळ्यांचं तेज त्यांच्यातनं फाकतं, तेव्हा कशीही काढली तरी गणेश मूर्ती आपल्याला सुंदर दिसते. आणि चित्रकारांमध्ये पण पाहिलं तर इतर कोणत्याही देवापेक्षा अर्थात श्रीकृष्णांची आपल्याला हे दिसतंच, पण त्याच्याशिवाय जर बघायला गेलं तर गणेश मूर्ती येते. आणि थोडक्यात 1-2 फटकारामध्ये पण गणेशाची मूर्ती नुसतं आपण काढताना
असा जरी आकार दिला तर आपल्याला ती एक सोंडेसारखं जरी दिसलं तरी गणेशांचं स्मरण होतं. तर ते रूप जे आहे की बाह्य काही त्याच्या लक्षणापेक्षाही आंतरिक जो त्याचा ज्ञानप्रकाश आहे त्यांनी ते सुंदर दिसते. हा कैलास विचार. हा. स्मृती वेदांनाच वेदांना श्रुती म्हणतात. म्हणजे श्रुती हे पहिल्यांदा ब्रह्मदेव निर्माण झाले तेव्हा त्यांना तो वेदाचं ज्ञान झालं. ते ऐकू आलं म्हणजे खरं तर ते श्रवणाने ऐकू नाही. ते ज्ञान डायरेक्ट त्यांच्यात प्रकट झालं. तर आपण वेदांताचं पण श्रवण म्हणतो ते नुसतं ऐकणं नाही. ते ज्ञान गुरूंकडनं आपल्या चित्तात प्रकट होणं याला खरं श्रवण म्हणतात. तर त्या दृष्टीने हे ज्ञान जे ट्रान्सफर होतं त्याला श्रुती म्हणतात. तर ते ज्ञान वेदात दिलेलं आहे. त्यामुळे वेदांना श्रुती म्हणतात. आता ते वेदज्ञान अ, जसं-जसं युगं पुढे गेली तेव्हा मनुष्याची मती किंवा बुद्धी कमी झाली, आयुष्य कमी झालं. त्यामुळे त्याचा अभ्यास नीट होऊ शकत नाही. म्हणून दयाबुद्धीने वेदव्यासांनी वेदज्ञान जे आहे, वेदांत जो आहे परमात्म तत्व ज्यात एक्सप्लेन केलेलं आहे, ते आपल्यासारख्या जीवांना समजून येण्याकरता पुराणांची रचना केली. ते श्रुती मध्ये जे सांगितलंय त्याचं स्मरण करून, स्मरण म्हणजे स्मृती, त्या स्मृतीनी, त्या मेमरीनी त्यांनी पुराण आदिकांची रचना केली, महाभारत पुराण. म्हणून त्यांना श्रुती म्हणतात. त्यांना सॉरी स्मृती म्हणतात. मग त्या स्मृतीत पुराण आलं, महाभारत आलं, हे सगळं स्मृती वाङ्मय झालं. आणि वेदाला फक्त श्रुती असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर आता ही म्हणजे जी अर्थशोभा जे अ, गणेशांचं जे सौंदर्य आपल्याला जाणवतंय ते सगळं त्या वेद आणि उपनिषद, पुराण या सगळ्यांच्यातलं जी अ, परमेश्वर तत्वाचं प्रतिपादन रूप जे ज्ञान आहे, तो ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या रूपात दिसतो. ती अर्थशोभा म्हणजे त्या शब्द नुसते नाही, ते शब्दाचा अर्थाची म्हणजे परमात्म तत्वाची शोभा आपल्याला दिसते. म्हणून ते लावण्य त्यांचं दिसून येतं, आपल्याला भासतं. अ, आता मग यातले श्रुती, स्मृती हे कसे त्यांच्या रूपात इन्क्लुडेड आहेत आणि किंवा सामावले गेलेत हे आता पुढे सांगणार आहेत अ, भगवान ज्ञानेश्वर महाराज. 5वा श्लोक, 5वी ओवी. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नाची. म्हणजे ही 18 पुराण जी आहेत ते जणू त्यांचे अलंकार आहेत. म्हणजे पूर्ण गणेशाचं रूप हे सच्चिदानंद अक्षर रूपात त्या रूपाला या पुराणांमुळे खरी शोभा आलेली आहे. आपण पाहतो आपलं अ, अ, जे अ, समजा एखाद्याचं लहान मूल आहे, तर त्या लहान मुलाला आपण तसंही आपल्याला ते छानच दिसतं. पण त्याचा वाढदिवस आहे म्हणा, तेव्हा आपण त्याला अलंकार घालून सजवतो आणि त्याचं रूप अजून खुलून दिसतं. तसं या परमात्म तत्व सच्चिदानंदाचं रूप या पुराणात सगुण रूपाने त्यांचं वर्णन केल्यामुळे ते अजूनच खुलून आलेलं आहे. हे दाखवणारं हे गणेशाचं रूप आहे, की त्याचे जे अलंकार गणेशांचे जे सगळे आहेत, ते हे पुराण रूपानी आहेत आणि त्याच्यामुळे ते आत्मज्ञान आहे त्याला अजूनच शोभा आलेली आहे. कारण आत्मज्ञानात निर्गुण निराकार एवढाच परमेश्वर कळल्यानंतर तोच सगुण साकार आहे आणि तोच भक्तवत्सल आहे. तोच आपल्या सगळ्यांचा पालनकर्ता आहे. हे सगळं रूपानी निर्गुण निराकाराच्याही पलीकडे सगुण साकाराची महती आपल्याला लक्षात येते. तेव्हा ते निर्गुण निराकार अजून खुलून दिसतं. म्हणजे गणेशाच्या रूपापासून ते वेदवाङ्मयाचं जे स्पष्टीकरण करण्याकरता केलेलं पुराण वाङ्मय आहे. ज्ञानेश्वरी ही त्याच पद्धतीचा ग्रंथ आहे. इतरही संतांचे ग्रंथ आहे. यातनं
निर्गुण निराकार समजून घेतल्यानंतर सगुण साकार खरं तर आपल्याला नीट कळून येणार आहे. याकरता या सगळ्या ग्रंथांची अ, अभ्यासाची आवश्यकता आहे आणि या ग्रंथरूपाने आपण त्या ज्ञानेश्वर माऊलींचे, श्रीकृष्ण भगवंत, गणेश या सगळ्यांचाही सहवास आपण घेतो आहोत. तर ही अष्टादश पुराणं हीच मणिभूषणे म्हणजे रत्नाकलंकार अलंकार झाले आहे आणि त्याच्यात पदपद्धतीत त्यातली जी पदं आहेत पुराणातली ती अ, वेद वेदांची जी प्रमेय आहेत, प्रमेय म्हणजे आपण गणितात आपण एखादा सिद्धांत लिहितो त्याला प्रमेय म्हणतो आणि मग तो सिद्धांत आपण अ, समीकरण मांडून एकापुढे एक स्टेप्स लिहित लिहित जाऊन तो सिद्धांत प्रूव्ह करतो. म्हणजे समजा अमुक अमुक एक्स प्लस वाय इक्वल टू सो अँड सो असं आहे. मग ती पदं एक करून शेवटी मग लेफ्ट साइड इक्वल टू ए आणि राइट साइड इज ऑल्सो इक्वल टू ए म्हणजे ए आणि बी एकच आहेत. हे आपण जसं शेवटी गणितात प्रूव्ह करतो तसं अ, वेदांतात आणि पुराण वाङ्मयात परमेश्वराची जी सिद्धी केलेली आहे, ती पहिल्यांदा प्रमेय सांगून प्रमेय काय आहे तर एकमेव अद्वितीय असा हा परमात्मा आहे. या प्रमेय आणि तेच अद्वितीय असल्यामुळे आपणही तेच आहे, हे सिद्ध करायला पहिल्यांदा ते प्रमेय सांगितलं जातं. तसं हे प्रमेय जे आहेत, ते गणेश रूपात हे त्याच्या वेदातल्या प्रमेय रूपाने ते विशेष असं तो रत्न खोवलं गेलेला आहे असं ज्ञानेश्वर माऊली ते सांगतात. रत्न कोंदण म्हणतो म्हणजे अलंकारात तो रत्न ठेवण्यासाठी जे अंगठीचं कोंदण असतं नाही का गोल आणि त्याच्यात तो रत्न असतं तसं अलंकाराच्या त्या कोंदणात ते रत्न बसवली गेलेली आहेत वेदाच्या सिद्धांतातली अशी असे सांगितलेले आहेत. म्हणजे इथे हेही सांगितलेलं आहे. कधी-कधी काय होतं जे वेदाभ्यास करणारे पुराणांना अ, कमी लेखतात किंवा वेदपुराणांचा अभ्यास करणारे संत वाङ्मयाला कमी लेखतात. आपण संतांच्या चरित्रात वाचतो. ज्ञानेश्वरी किंवा तुकारामांची गाथा तर पाण्यात बुडवली गेली, म्हणजे बुडवायला लावली त्यांना आणि मग ती वर आली. हे असे वेगवेगळ्या ग्रंथाबाबत आपण कथा जे ऐकतो, ते का होतं, की वेदाभ्यास करणाऱ्यांनी ह्या सगळ्यांना कमी मानण्याची शक्यता असते. ज्ञानेश्वरी बाबतीतही ते अ, अ, सुरुवातीला झालेलं आहे. तर त्यामुळे ग्रंथाच्या सुरुवातीलाच गणेश रूपाचं वर्णन करतानाच संत महात्म्यांनी वर्णन केलेलं जे ईश्वराचं रूप पुराणांच्या योगे आहे, त्याचं महत्व काय आहे हे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इथे अ, समजवून देतात. तर असे म्हणजे या पुराणांच्या द्वारांनी वेदांचंच प्रामाण्य एखादं रत्न जर बाजूला पडलेलं असेल, तर ते रत्न आहे म्हणून छान दिसतंच. पण ते रत्न जेव्हा पैलू पाडून एखाद्या अलंकारात जेव्हा ते कोंदणात बसवलं जातं, तेव्हा त्याचं महत्व विशेष रूपाने देतं. तेच रत्न जवाहराच्या एखाद्या दुकानात, एखाद्या हारात तो अ, अ, रत्न बसवलेलं आहे. तेच रत्न एखाद्याला रस्त्याच्या कडेला पडलेलं मौल्यवान वाटेल, पण ते एखाद्या महागड्या रत्नाच्या दुकानात सर्वात मुख्य जागी असं जर एखाद्या अलंकारात किंवा कोंदणात बसवलेलं दिसलं, तर त्याची महती जशी नीट कळू शकते, तशी या गणेश रूपात अ, तत्वज्ञान जे वेदात सांगितलेलं आहे, ते कोंदणात रत्नासारखं बसवण्याचं काम हे या पुराणांच्या मार्फत झालेलं आहे. हे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगून दिलं. आणि प्रमेय रत्नांची म्हटलेलं आहे. म्हणजे एकच प्रमेय नाही. वेदांतात जी जी प्रमेय सांगितले, ती सगळी या पुराण वाङ्मयात आणि पुराण आणि इतरही स्मृती वाङ्मय जसं महाभारत आहे. तर त्यात त्याचं महत्व जाणून देण्याकरता ते विशेष रूपाने समजावून दिलेलं आहे. हेही ज्ञानेश्वर माऊली या 5व्या ओवीत सांगतात.
गुढार्थ दीपिकेमध्ये त्यांनी एक श्लोक घेतला आहे. इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत विवेत्यल्पश्रुताद्वेदौ मामयं प्रहरिष्यति. म्हणजे वेदपुराणानुसार वेदाचा अर्थ करावा असे महाभारत आणि स्मृती म्हणजे पुराण या ग्रंथातनं सांगितलेलं आहे. आणि विद्यारण्य स्वामींनी जी ऋग्वेदाचं भाष्य केलंय त्याच्या भूमिकेतही हे सांगितलेलं आहे की वेदांचा खरा अर्थ जर कळावा असं वाटत असेल तर ह्या इतिहास पुराणादी ग्रंथांचा अभ्यास करावा. आणि आता कलियुगात आपल्याला तेही आता महाभारत किंवा महाभारतात आलेली गीता हे समजून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता ज्ञानेश्वरी, शंकर भाष्य असे जे ईश्वरावतार संत महात्म्यांचं, शंकराचार्य हे स्वतः शंकरांचे अवतार, ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः भगवान विष्णूंचे अवतार, हे याच करता आलेले आहेत की आता बुद्धीचा अधून ऱ्हास आल्यामुळे पुराणातही सांगितलेलं आता कळेन असं त्याचा नीट अर्थ लावणंही आपल्याला कठीण झालंय. म्हणून दयेनी भगवान विष्णू आणि भगवान शंकरांनी गीतेचा अर्थ पुढे आपल्या समोर सांगितलेला आहे. त्यामुळे फक्त पुराणांनाच गौण मानणं अयोग्य नाही. संत महात्म्यांच्या ग्रंथांना किंवा डायरेक्ट आपण आता वेदाचा अभ्यास करतो तर तो अभ्यास नीट होऊ शकत नाही, आपल्याला नीट अर्थ कळू शकत नाही. म्हणून पुराण वाङ्मय आणि या पुराण वाङ्मय या किंवा इतिहास, जसं महाभारताला इतिहासाचं वाङ्मय म्हणतात, तर याचा अर्थ करणारे जे संत महात्म्यांचे ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यानंतर एकनाथी भागवत आहे, या ग्रंथांच्या अभ्यासाने आपल्याला मूळ ग्रंथांचा अभ्यास आणि त्यातनं वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळू शकतो. जसं तुकाराम महाराजांचंही एक अभंग आहे, त्यात ते म्हणतात, वेदांचा खरा अर्थ आम्हालाच माहिती आहे, जे नुसते वेद पठण करत बसतात, अर्थ समजावून न घेता, संत महात्म्यांना शरण न जाता, त्यांचं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या दृष्टीने त्यांची सेवा न करता, त्यांना प्रणिपात न करता, त्यांना प्रश्न न करता नुसतं पाठ करून वेदांचा अभ्यास आमचा झालाय म्हणतात, ते फक्त भारवाही गाढव आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात हे तुकाराम महाराज म्हणू शकतात, आपल्यासाठी तेही ईश्वराच्या विभूती आहेत. नुसतं वेदाभ्यास, नुसतं पाठ करणारा जरी ब्राह्मण असला तरी तो ईश्वराची विभूती रूपाने आपल्याला नमनीयच आहे. तर सांगायची गोष्ट अशी की इथे वेद वाङ्मयाबरोबर पुराण वाङ्मयाचं महत्व हे गणेश रूपाने भगवंताच्या गणेश ह्या बुद्धिप्रकाशक, विघ्ननाशक अशा स्वरूपाने ज्ञानेश्वर महाराज एक्सप्लेन करतात. आता पुढे हे रूपक अजून पुढे नेत आहेत ज्ञानेश्वर महाराज. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, जेथ साहित्य वाणे सुपुर उजाळाचे. आता त्याचे पदबंध आहेत ते तेची रंगाथिले अंबर, जेथे साहित्य वाणे सपुर उजाळाचे. म्हणजे हे पदबंध म्हणजे पायी नुपुर जी गणेशाची आहेत ती ही काव्य नाटक, पूर्वीची नाटक ही संगीत नाटक असायची. त्या दृष्टीने आता आपण जे नाटक, सिनेमे किंवा हे बघतोय ते सगळे विषयांच्या जे बहिर्मुखी जे सगळे विषय आहेत त्यांना अजून उद्दीपित करणारे असे आहेत. पण पूर्वीची जी नाटकं आहेत, आता कालिदासांनी लिहिलेले जे मृच्छकटिक आहे किंवा मेघदूत आहे, तर ही नाटकं फक्त मनोरंजनाकरता नाहीयेत, की त्याच्यातही कुठेतरी वेदार्थाचा ध्वनी उमटत आहे. ह्या लेव्हलची ती सगळी नाटकं आहेत. तर जरी आता समजा आपण भागवत हे गणेशांचं मुकुट रूप जर म्हटलं तर ही नाटकं त्याच्या इतकी जरी योग्य नसली आणि पायात घालायचा अलंकार जरी म्हटला तरी
तेही जे ध्वनी करतायत तो वेदध्वनी करतायत. इतकी आपल्या भारताची योग्यता आहे किंवा इतकी आपल्या पूर्वीच्या साहित्याची योग्यता आहे की अ, अ, जी नाटकं जरी असली किंवा काव्य जरी असलं तर ते फक्त मनोरंजनाकरता नसून मनोरंजनाद्वारे बोध होण्याकरता म्हणून केलेली आहेत आणि तीच गणेशांच्या पैंजणांच्या रूपाने वेदातला ध्वनी खुळखुळ करून आपल्याला जाणवून देत आहेत. हे आता ज्ञानेश्वर हे यातनं सांगतात आणि म्हणून ते म्हणतात जे तर साहित्य वाणे सुपुर उजाळाचे. उजाळाचे म्हणजे अ, अ, जो प्रकाश आत्मप्रकाश आहे त्यालाच दाखवणारं असं हे साहित्य नाटक वगैरे आहे. ते गणेशाच्या नुपूर रूपाने आहे हे सांगितलं इथे. आता इथे 8व्या श्लोकातही ते 8व्या ओवीतही त्या नाटक इत्यादी जी साहित्य पूर्वीची आत्ताची नाहीत. कालिदास आदी भवभूती आदी ज्या श्रेष्ठ पुरुषांनी केलेली ज्यांना आत्मतत्वाचा किंवा परमात्म्याचं सगुण दर्शन तरी झालेलं आहे. कालिदासांना मातेचं काली मातेचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तो त्यांचा बुद्धिप्रकाश झालेला आहे. त्यांनी जे वाङ्मय केलंय नाटकादी काव्यादी ते गणेशांच्या पैंजण रूपाने आलंय आणि यातनं काय होतं तर अर्थ व्युत्पत्तीत निष्णात होऊन पाहणाऱ्या म्हणजे वेदांचा अर्थ कळण्याला आता वेदा अभ्यास आहे पुराण आहे जोपर्यंत मनाची स्थिरता होत नाही तोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी न आनंद घ्यावा ही जी वृत्ती असते तर आपण सतत नामस्मरण 24 तास एखाद्याने केलं तर तो मुक्तच होईल. सतत नामस्मरण आपल्याला करायला कंटाळा येतो कारण त्या नाम ओंकार हेही नामच आहे. नामातच परमात्म्याचा निर्गुण निराकार आणि सगुण साकार आणि निर्गुण साकार हे तिन्ही प्रकार त्या नामात एकवटलेले आहेत. हे सगळं कळून सुद्धा ते नाव गोड असून सुद्धा आपलं ते घेतलं जात नाही. म्हणूनच वासुदेवानंद टेंबेस्वामी महाराजांनी जे रसज्ञावशा स्तोत्र केलेलं आहे की माफी मागितलेली आहे की आपलं स्मरण नाम माझ्याकडनं घेतलं नाही. तर पहिल्याच श्लोकात त्यांनी काय म्हटलंय की रसज्ञावशा म्हणजे जिभेला वश आहे. स्वादू म्हणजे गोड आहे. लभ्य म्हणजे सहज कुठेही कधीही घेण्यासारखं सारखं आहे. तर रसज्ञावशा स्वादुलभ्यम गृहीतम कदाचित न ते नाम दत्त म्हणजे कदाचित म्हणजे जराही मी तुझं नाव ते गृहीतम म्हणजे घेतलेलं नाहीये म्हणून मला क्षमा कर असं म्हटलेलं आहे. तर सांगायचं असं की इतकं सोपं असून नामसाधना की ते केलं की बाकी काय करायला नको पण ती सतत होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्यासारख्या जीवांना नाम घेणं त्याच्यानंतर सद्ग्रंथाचं द्वारांनी संतांची संगती आणि वेदात प्रतिपाद्य जे आद्य स्वरूप आहे त्याचं वर्णन त्याचे लीला वर्णन त्याची भक्ती वाढण्याकरता जे काही आहे ते करणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर ही ह्या प्रकारची जी नाटकं आहेत की ठीक आहे पुराण वाचलं ते वाचूनही कंटाळा आला. आता मी नाटक बघायला गेलो. आज त्या प्रकारची नाटकं नसतील पण पूर्वीच्या काळी की ते नाटक बघतानाही त्यातही तोच विषय प्रकाशित केलेला आहे. इतकी त्यावेळेच्या नाटकांची योग्यता आहे आणि तेच इथे दिसती उचित पदे माझारी रत्ने भली म्हणजे ती वेदातलीच पद त्या काव्यनाटकातनं येतात ही त्यांची महत्व दिलेलं आहे. हे गणेशाचं रूप हे सर्व समावेशक असं दिलेलं आहे. आपण बघतो की काही लोकांची चिकित्सा चुकीच्या दिशेने जाते तेव्हा ते गीतेतल्या 2 श्लोकात विरोध आहे. म्हणजे हे गीता काही बरोबर नाही. ही भगवंतांनी सांगितलीच असेल असं नाही. अशा सगळ्या विचार प्रवाहात तो माणूस पडतो आणि संशयात्मा विनश्यती असं गीतेत सांगितल्याप्रमाणे त्याचा नाश होतो. पण इथे ज्ञानेश्वर माऊली गणेशाचं रूप वर्णन करताना
वेगवेगळ्या प्रकारे जो परमेश्वराला चं प्रतिपादन केलेलं आहे. 6 शास्त्र आहेत, तेही पुढे येणार आहेत. पुराणं 18 आहेत. ते सोडून इतिहास आणि ही नाट्य इत्यादीही वाङ्मयाचा त्यात आविर्भाव किंवा समावेश करून घेऊन त्या सर्व समावेश अ, वृत्तीने गणेशाचं वर्णन करतायत आणि हीच अ, वारकरी संप्रज्ञा आहे किंवा ज्ञानेश्वर माऊलींचा जो चिदविलास त्यांनी सांगितलेला आहे, त्या ह्याच्यात कुठल्याही धर्माबद्दल द्वेष नाहीये. सर्व धर्म आणि आपल्या धर्मातही वेगवेगळे जे उपासनेचे प्रकार आहे, त्या सगळ्यांना सर्वसमावेशक असं ज्ञानेश्वर माऊलींनी तत्वज्ञान या ज्ञानेश्वरीच्या रूपानेही आणि इतर त्यांच्या ग्रंथारूपाने सांगितले. त्यामुळे गोविंदगिरीजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ही केवळ गीतेची टीका नाहीये, तर त्यात गीता तर आहे. त्याशिवाय आपण थोडंसं बघितलं तसं, की ज्ञानेश्वर माऊलींनी गीता सांगताना अर्जुनाच्या मनात काय विचार आहेत, त्या परमात्मा श्रीहरींच्या मनात काय विचार आहेत. स्वतः ते श्रीहरी ज्ञानेश्वर माऊली असल्यामुळे तेच हे सांगू शकतात. तर अशा रूपाने ही ज्ञानेश्वरी सांगितली आहे. आणि शिवाय या सर्व वेगवेगळ्या पंथांचा समन्वय करण्याच्या दृष्टीने ही या ज्ञानेश्वरीत ह्या गणेश वर्णनापासूनही पुढेही काही भाग आलाय. तर आता 2च मिनिटं राहिलेत. 8वी ओवी आपली झालेली आहे. 9वी 10वी पासून आपण पुढच्या वेळी घेऊ. आत्ता प्रार्थना घेऊन आजचा कक्षा इथेच थांबवू. त्याच्या आधी काही प्रश्न किंवा काय असेल तर विचारून ठेवता येईल. पुढच्या वेळी आपण त्याचा विचार करू. ठीक आहे. नसेल तर आपण प्रार्थना घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.